हे बघा, हा ट्रक इकडून आलाय आणि रॉकी त्याच्या समोर इकडे आला आणि ट्रकची त्याला धडक झाली. आता हे फुटेज तुम्ही बघितलं आणि जी काही स्टेटमेंट आम्हाला मिळालीत ना, त्याच्यावरनं असं वाटतंय की हा ॲक्सिडेंटच आहे. मान्य आहे सर, पण रॉकी तिथे काय करत होता हेच आम्हाला कळत नाही. नाही म्हणजे त्याचा यायचा रस्ता हा नव्हताच, मग तो तिथे काय करत होता? सर, रॉकी ना खूप चांगला मुलगा आहे सर. त्याने कधीच कोणासाठी काही वाईट केलेलं नाहीये सर. त्याच्या बाबतीत असा प्लॅन कोणी कसा केला असेल काय माहित सर. सगळं चांगलं चाललं होतं, कोणाची नजर लागली ना काही कळत नाहीये सर. नाही, अजून बऱ्याच गोष्टी क्लिअर व्हायच्यात, पण एकूण हे फुटेज बघता ही हिट अँड रनचीच केस वाटते. नाही, आम्ही ट्रक आणि त्याच्या ड्रायव्हर दोघांना पण शोधतो. काय ना की CCTV मध्ये ट्रकचा नंबर क्लिअर दिसत नाही, तरी आम्ही त्या भागातले CCTV चेक करतोय. ते एकदा मिळाले की या केसमध्ये डेव्हलपमेंट होईल आणि जे काही कळेल ते तुम्हाला आम्ही सांगतो. ठीक आहे सर, तुम्ही मला किंवा मांजाला सांगू शकता. ठीक आहे. आणि एक मिनिट. हॅलो काका, तू बरा आहेस ना? आपल्याला असं खचून चालणार नाही. आपण शोधून काढूया सगळं आणि आम्ही आहोत ना. मांजा, सगळ्यात आधी ना मला संपदाला सांभाळायला हवंय. तिच्याकडे ना बघवलं जात नाही रे. आणि तसाच धक्का शिवाला पण बसलाय. दोघींना धक्के बसले, त्यातून ते लवकर सावरणं खूप गरजेचं आहे. म्हणून सांगतोय ना की आपण खचून कसं चालेल. त्यांना सांभाळायचं आहे ना.